सामने खेळून आपल्या संघाला अंतिम सामन्यापर्यंत पोहोचवलेलं होते. जो सेमीफायनलचा जो सामना होता वारसलेन या संघाचा, तो विकेएम या संघाबरोबर होता आणि अतिशय अतितटीचा हा सामना झाला होता. शेवटच्या चेंडूपर्यंत तो सामना गेलेला होता आणि विकेएम यांच्या तोंडातून त्यांनी तो घास काढला आणि त्यांनी आपला प्रवेश निश्चित केला अंतिम फेरीचा. सामन्याला सुरुवात होत आहेत. फलंदाज आलेले आहेत. वारसलॅन संघाला नम्र विनंती, आपला एक प्रतिनिधी तुम्ही व्यासपीठावरती जरा पाठवून द्याल तर बरं होईल. वारसलॅन या संघाला नम्र विनंती की आपला एक प्रतिनिधी व्यासपीठाजवळ जरा पाठवायचा आहे, ज्याला सगळ्यांची नावं माहीत असतील. कारण का आपल्याला आता ह्या नावांचं जास्त इम्पॉर्टन्स आहे, याची नोंद घ्यायची आहे. पहिला चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलावलेला आहे. एक धाव मिळेल. कृपया करून एक प्रतिनिधी लवकरात लवकर या, प्रॉब्लेम होतोय. सुंदर असा फटकार मारलेला आहे, पण पाहूया झेल होतोय का. आणि हा गच्चाळ असं क्षेत्ररक्षण, सुंदर असा झेल त्यांच्या हाती होता, पण गच्चाळ क्षेत्ररक्षण. दोन धावा झालेल्या आहेत. आताच्या टोटल धाव संख्या झालेली आहे 3. धावसंख्या झालेली आहे 3. तिसरा चेंडू, हा सुद्धा झेल सुटलेला आहे. अतिशय गचाळ क्षेत्ररक्षण सुरू झालेलं आहे विनर्स या संघाचं. साजन सर अतिशय सुंदर गोलंदाजी करत आहेत, पण क्षेत्ररक्षक त्यांना साथ देत नाही आहेत. नाहीतर अजूनपर्यंत त्यांच्या अकाउंटमध्ये 2 गडी बाद झाले असत्या, 2 गडी असते, पण एकही गडी अजून सुद्धा त्यांना मिळालेला नाही आहे. अतिशय सुंदर गोलंदाजी साजन सरांची. पुन्हा एकदा लेक्चरच्या दिशेने हा टोलवलेला चेंडू आणि हा सीमारेखा पार षटकार. धावसंख्या झालेली ती 10. पुन्हा एकदा तसाच षटकार मारण्याचा प्रयत्न आणि पुन्हा एकदा मला वाटलं की हा सुद्धा सुटेल का, पण नाही सुटलाय. आणि शेवटचा चेंडू आहे पहिल्या षटकातील. पुढील फलंदाज रुपेश चव्हाण सामना करील साजन सरांचा. पहिला चेंडू फुलटॉसचा चेंडू आणि हा सीमारेखा पार, तो सुद्धा नो. अवांतर धाव म्हणजे फ्री.
आणि धावसंख्या झालेली ती 17. उघडा डोळे बघा नीट आणि हा आहे फ्री हिट. शेवटचा चेंडू फ्री हिट. धावसंख्या झालेली आहे 17. अजूनही एक चेंडू शिल्लक. अंतिम सामना अतितटीचा हा सामना. दोन्ही संघ बलाढ्य अशा संघांना मात देऊन या फेरीपर्यंत पोहोचलेले आहेत आणि हा शेवटचा चेंडू. एकच धाव मिळेल आणि धावसंख्या झालेली ती 18. पहिलं षटक संपलेलं आहे. पहिल्या षटकाखेरीज धावसंख्या झालेली आहे 18. एक गडी बाद. टीजे मॅचला विलंब होतोय. मॅच स्टार्ट करायची आहे. या सामन्यामध्ये सुद्धा तिसऱ्या ओव्हरला 50-50 जो आपला नियम आहे तो असेलच. त्याची सर्वांनी आणि दोन्ही संघांनी नोंद घ्यायची आहे. दुसरं षटक घेऊन येत आहेत संघासाठी आणि वैयक्तिक असं पहिलं षटक कुलदीप. सामना करेल रुपेश. आणि अतिशय सुंदर असा फटकार. सीमा रेखा पार षटकार. रुपेश याची आपल्या संघासाठी धावसंख्या झालेली आहे ती 24. दुसरा चेंडू आणि पुन्हा एकदा सामना करेल रुपेश. अतिशय सुंदर असा चेंडू कुलदीप याचा. पंचांनी 22च्या स्वरूपात धाव दिलेली आहे. एक धाव मिळेल. धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झाली ती 25. दोन चेंडू धावसंख्या झाली 25 आणि तिसरा चेंडू सुजित. सामना करेल सुजित. सुजित उर्फ बिडी. दोन चेंडू धावसंख्या झाली आहे 25. अतितटीचा हा सामना. रोमांचक असा हा सामना. अंतिम फेरीचा सामना. तिसरा षटक. तिसरा चेंडू. अतिशय सुंदर असा चेंडू कुलदीप याचा. निर्धाव धावाचा हा चेंडू. सुजित याला काही समजलंच नाहीये.
असा हा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 25 या धावसंख्येवरती. एक षटक 3 चेंडू, धावसंख्या झालेली आहे 25. हा चौथा चेंडू लेगच्या दिशेने पाहूया. फिल्डर आहे आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. या षटकातील शेवटचे 2 चेंडू. अतिशय सुंदर असा फटका लेगच्या दिशेने, हा सुद्धा सीमा रेखा पार षटकार. अतिशय सुंदर असा चेंडू, कुलदीप याचा निर्धावाचा हा चेंडू. धाव घेण्याचा प्रयत्न होता पण हा अयशस्वी प्रयत्न. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 37 या धावसंख्येवरती. दुसरं षटक संपलेलं आहे आणि धावसंख्या झालेली आहे 37. वारसलेन या संघाची धावसंख्या 2 षटकाखेरीज 37. तिसरं षटक पुन्हा एकदा आपल्यासमोर येत आहे. 50-50 या स्वरूपात असलेलं हे षटक. या षटकामध्ये जर जास्त धावा कमी सुद्धा होऊ शकतात आणि कमी धावा जास्त सुद्धा होऊ शकतात, याची नोंद घ्यायची आहे. या षटकात 16 धावांचा टार्गेट असेल फलंदाजांसाठी. जर 16 धावांचा पल्ला तुम्ही पार पाडलात तर त्याच्या निम्म्या धावा आपल्याला प्लस करून मिळतील आणि 16 धावाचा पल्ला जर तुम्ही पार पाडला नाहीत तर जितक्या धावा तुम्ही कराल त्याच्या निम्म्या धावा तुमच्या धावांमधून मायनस करण्यात येतील, याची नोंद घ्यायची आहे. तिसरं षटक घेऊन येत आहे रवी. रुपेश सामना करेल. रुपेश अतिशय सुंदर फलंदाजी करत आहेत आपल्या संघासाठी दोघेही. दोन षटक अखेरीस धावसंख्या झाली 37. शेवटचे 2 षटक शिल्लक या इनिंग्स मधले. अंतिम फेरीचा हा सामना, अतितटीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना. आणि पहिला चेंडू सामना करेल रुपेश आणि पहिला चेंडू षटकात टोलवण्याचा प्रयत्न होता पण हा निर्धाव धावाचा चेंडू. धावसंख्या स्थिरावलेली आहे ती 37 या धावसंख्येवरती. दोन्ही संघ नावाजलेले असे संघ, बलाढ्य असे संघ, याच संघाच्या बलाढ्य जोरावरती दोन्ही संघ अंतिम फेरीमध्ये त्यांनी प्रवेश केलेला आहे. आता अंतिम फेरी कोण विजयी होईल याची चुरस या दोन्ही संघांमध्ये सुरू आहे. अतिशय सुंदर असा फटकार सरळ दिशेने आणि हा सीमा रेखा पार आणि पंचांनी निर्णय दिलेला आहे हा चौकार. अतिशय सुंदर असा फटका लेगच्या दिशेने उंच टोलावलेला आहे पण पाहूया खाली फिल्डर आणि हा गडी बाद.
अतिशय सुंदर असा जेल गोविंदा याच्या आहेत. अजूनही 3 चेंडूत 12 धावांची गरज. आपला टार्गेट पूर्ण करण्यासाठी अजूनही 3 चेंडूत 12 धावांची गरज. चुरस कुत्र्यांमध्ये सुद्धा सुरू आहे क्रीडांगणातच अंतिम सामन्याची. 3 चेंडूत 12 धावांची अजून सुद्धा गरज. पाहूया लेग साईडच्या दिशेने हा टोलावलेला चेंडू आणि हा सीमा रेखा पार षटकार. अजूनही 2 चेंडूत 6 धावांची गरज. हा टार्गेट पार करण्यासाठी 2 चेंडूत अजूनही 6 धावांची गरज. पुन्हा एकदा त्याच दिशेने पण हा एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न होता पण घेतलेलाच नाहीये. प्रयत्नच नाही केलेला आहे. 11 धावा जमवलेल्या आहेत. शेवटचा चेंडू शिल्लक. ह्या चेंडूमध्ये षटकार कोणत्याही परिस्थितीत मारला पाहिजे अन्यथा तुमच्या धावा मायनस होतील याची नोंद घ्यायची आहे. षटकाराची गरज आहे. एक चेंडू 5 धावांची गरज. चौकार मारला तरी तुमचा टार्गेट पूर्ण होणार नाही. तुम्हाला षटकारांची गरज आहे अन्यथा 9वा जो फक्त साईप्रसाद मयेकर यांनीच मारलेला आहे. अतिशय सुंदर असा फटकार आणि हा बाद. तुमच्या धावा तुम्ही टोटल 11 धावा काढलेल्या. तीन षटका अखेरीस. पुढील फलंदाज यश कीर. धावसंख्या झालेली आहे ती वारसले संघाची 43-43. तिसऱ्या षटका अखेरीस शेवटचं षटक. प्रसाद सामना करेल. प्रसाद गोलंदाज. शेवटचं षटक अंकित. रावळपिंडी एक्सप्रेस म्हणून ओळखलं जातं या मैदानामध्ये अंकित याला. पाहूया शेवटचं षटक घेऊन येत आहेत. स्टार्ट करायचंय. पहिला चेंडू आणि अतिशय सुंदर असा चेंडू. निर्धाव धावाचा चेंडू होता पण 22च्या स्वरूपात. आय थिंक पंचांनी 1 धाव दिलेली आहे आणि धावसंख्येत वाढ. धावसंख्या झालेली आहे ती 44. एक चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 44. दुसरा चेंडू अंकित याचा आणि सामना करेल यश. सामना करेल यश. अतिशय सुंदर असा फटकार समोरच्या दिशेने. पाहूया नाही फक्त 2 धावा मिळतील. क्षेत्ररक्षकाने ते पकडलेला आहे बॉल. धावसंख्या झालेली आहे ती 46. दोन चेंडू आणि धावसंख्या झालेली आहे 46. तिसरा चेंडू पुन्हा एकदा सामना करेल यश. यांच्या संघामध्येच यश नावाचे जे खेळाडू आहेत त्याचमुळे यांना हे यश लाभलेले आहे. त्यांनी अंतिम फेरीत प्रवेश केलेला आहे. बॉल तर चांगला होता. षटकार मारण्याचा प्रयत्न सुद्धा होता पण चुकीचा लागलेला आहे.
एक धाव मिळेल, धावसंख्येत वाढ आणि धावसंख्या झालेली आहे ती 47. शेवटचा षटकातील हा चौथा चेंडू. सामना करेल प्रसाद. यष्टीरक्षक प्रभाकर मेहता यांच्या हातात. पाचवा चेंडू लेग साईडच्या दिशेने टोलावलेला. एक धाव पूर्ण झालेली आहे. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न आहे आणि गचाळ क्षेत्ररक्षण झालेलं आहे असं मला वाटते आणि हा पुन्हा एकदा चौकार. धावसंख्या झालेली आहे ती 5 and 2 52. धावसंख्या झालेली आहे ती 52. आव्हान तर जरा मोठंच दिसतंय. 52 झाले. एक षटकार मारला तर 58 होतील. षटकार मारण्याचा प्रयत्न. पाहूया पंच काय निर्णय देत आहेत. ओके, डॉट. पंचांनी निर्धाव धावाचा हा चेंडू दिलेला आहे. विनर्स या संघाला नम्र विनंती आहे, आपण लवकरात लवकर फलंदाजीला आपले फलंदाज पाठवायचे आहेत आणि वारसलेल्या संघाला नम्र विनंती की आपलं क्षेत्ररक्षण आपण लगेचच लावून घ्यायचं आहे. मंडळाकडे वेळेची कमतरता आहे याची नोंद घ्यायची आहे. विनर्स या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी 24 चेंडू 53 धावांची गरज. 24 चेंडू आणि 53 धावा कंपल्सरी चेस आहे याची नोंद घ्यायची आहे. जर आपण 53 धावा केलात तर ह्या चषकावरती तुमचा अधिकार राहील, अन्यथा तो अधिकार वारसलेन या संघाचा होईल याची नोंद घ्यायची आहे. काळोख होतोय. दोन्ही संघांना सूचना आहे की लवकरात लवकर आपले प्लॅन्स करून क्षेत्ररक्षण करायचं आहे आणि सलामीचे फलंदाज सुद्धा लवकरात लवकर क्रीडांगणावरती पाठवायचे आहेत. मंडळाकडे वेळेची कमतरता आहे याची नोंद घ्यायची आहे. विनर्स या संघाकडून माझ्यामध्ये तरी सलामीला प्रभाकर मेहताच येईल, कारण का सध्या तरी त्याची बॅट तळपलेली आहे. गेल्या उपांत्य फेरीच्या सामन्यामध्ये प्रभाकर मेहता यांनी अतिशय षटकारांचा पाऊस पाडून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये प्रवेश मिळवून दिलेला आहे. हर्षद सातोपे, सुबोध मांजरेकर जिथे कुठे असतील व्यासपीठाजवळ यायचे. कालपासून ते आजपर्यंत एवढे सामने झाले, पण आपल्या नियमानुसार 9वा आपल्याला अजून पाहायला मिळालेला नाही आहे. फक्त एकच फलंदाज विश्वमित्र क्रीडा मंडळाचा साईप्रसाद मयेकर याने काल आपल्याला सगळ्यांना जो 9वा दाखवला होता त्याच्याकडून कोणीही एकही खेळाडू अजून 9वा कसा मारायचा हा शिकलेला नाही आहे. आणि विकेएम या संघाला मान नाही तर अभिमान आहे की आमच्या संघातील खेळाडूने हा 9वा मारलेला आहे. साई दादा सामन्याला सुरुवात होत आहे. 53 धावांची गरज. अंतिम फेरीचा हा सामना, अतितटीचा हा सामना, रोमांचक असा हा सामना. दोन्ही संघाला विजयाची गरज. जो संघ विजयी होईल तो हा चषक, अंतिम फेरीचा विजयी चषक उचलेल याची नोंद घ्यायची आहे.
पहिला चेंडू आणि हा रिव्हर्स मारलेला चेंडू अतिशय सुंदर असा सीमारेखा पार, पण पंचांनी दिलेला षटकार. चेंडूत 6 धावा जमवलेल्या आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी. रोहन भोसले नावाजलेला असा हा फलंदाज. त्याने सकाळपासून षटकार मारलेले आहेत, पण मी अजूनपर्यंत त्याचा षटकार पाहिलेला नाहीये. इच्छा तर माझी खूप आहे. जेव्हा त्याने षटकार मारलेले होते तेव्हा मी ते उपस्थित नव्हतो. आता तरी त्याने षटकार मारावा आणि त्यांनी रिव्हर्समध्ये मारलेला आहे जो मी पाहिलेला आहे. जरा सरळच्या दिशेने एक मारावा अशी माझी इच्छा आहे. पुन्हा एकदा सुंदर असा षटकार भोसले याच्या संघातून. 2 षटकार लगातार. रोख रक्कम 500 रुपयाचं पारितोषिक मिळेल. आणि हारलेला आहे हा षटकार. 500 रुपयाचे मानकरी ठरलेले आहेत रोहन भोसले. तर अतिशय बरं होईल, कारण का फक्त साईप्रसाद मयेकर यांनीच 9वा मारलेला आहे. जर या चेंडूवरती 9वा मारला तर 1001 रुपयाचं रोख पारितोषिक आलेलं आहे रोहन भोसले तुमच्यासाठी. 3 चेंडूत तुम्ही 3 षटकार मारलेला आहात आणि 500 रुपयाचे सुद्धा मानकरी ठरलेला आहात. प्रकाश कीर यांच्याकडून पुन्हा एकदा बक्षिसांचा वर्षाव तुमच्यावर होत आहे. जर 9वा मारला तर पुन्हा एकदा 1001 रुपयाचं पारितोषिक. पुन्हा एकदा सीमारेखा पार षटकार. चार षटकार झालेले आहेत. जर 6 चेंडूत 6 षटकार मारलात तर अतित मसूरकर यांच्याकडून सुद्धा 1001 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. बक्षिसांचा वर्षा होत आहे रोहन भोसले याच्यावरती. अतिशय सुंदर फलंदाजी. 4 चेंडू आणि 4 षटकार आणि हा 5वा चेंडू. निर्धाव धावाचा चेंडू नाही, बाईच्या स्वरूपात सुंदर असा चेंडू होता. हा छोटा जो खेळाडू आहे रोहन भोसलेचा चाहता, जो क्रीडांगणावरती धावत धावत येऊन रोहन भोसलेला हात मिळवण्यासाठी आलेला होता. पहा रोहन भोसलेचे चाहते किती आहेत. 4 चेंडू आणि 4 षटकार. अतिशय सुंदर फलंदाजी. आणि पुन्हा एकदा प्रभाकर मेहता यांनी उपांत्य फेरीमध्ये अतिशय सुंदर फलंदाजी करून आपल्या संघाला अंतिम फेरीमध्ये पोहोचवलेलं होतं. आता हा शेवटचा चेंडू आणि हा अवांतर धाव. पंचांनी निर्णय दिलेला आहे अवांतर धाव. धावसंख्या झालेली आहे ती 26. 5 चेंडू आणि 26 धावा. शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक. अतिशय रोमांचक असा सामना. लाखो करोडो प्रेक्षक इथे उपस्थित. हा जो क्रीडांगण वळी स्पोर्ट्स क्लबचा मैदान आहे, जो क्रीडांगण इथे आहे, अतिशय सुंदर असं क्रीडांगण. चारी बाजूने निसर्गरम्य वातावरण. झाडांनी वेढलेल्या मध्यभागी असलेले असे हे पटांगण, गाजलेले असं हे पटांगण. या पटांगणावरती आपण हे सामने आयोजित केलेले आहे. आणि पुन्हा एकदा अवांतर धाव. या क्रीडांगणाच्या 5 मिनिटाच्या अंतरावरती वळली सिफेस, तर 5 मिनिटाच्या अंतरावरती सिद्धिविनायक मंदिर. अशा मध्यभागी असलेले हे पटांगण, गाजलेले असे हे पटांगण, वळली स्पोर्ट्स क्लबचं क्रीडांगण नावाजलेलं असं हा पटांगण. ह्याच क्रीडांगणावरती आपण जे सामने आयोजित केलेले आहेत, ह्या सामन्याचा आनंद लुटण्यासाठी इथे लाखो करोडो प्रेक्षक उपस्थित. अंतिम फेरीचा हा सामना, त्यामध्येच षटकारांचा पाऊस सुद्धा आपल्याला इथे पाहायला मिळतोय.
लेग साईडच्या दिशेने हा टोलावलेला आहे, चौकार मारण्याचा प्रयत्न आणि हा सीमारेखा पार, चौकार. अतिशय सुंदर फलंदाजी दोन्ही फलंदाजाची आपल्या संघासाठी. या संघाला हा सामना विजयी होण्यासाठी अजूनही 18 चेंडूत 22 धावांची गरज. 18 चेंडू आणि 22 धावा. फर्स्ट इनिंग मध्ये आपल्याला असं वाटलेलं होतं की धावांचा डोंगर कसा जास्तच आहे, थोडा त्रास होईल, पण असं काहीही दिसत नाहीये. विनर्सचे फलंदाज जे आलेले आहेत त्यांनी पहिल्याच षटकामध्ये टोटल दोघांनी मिळून 5 षटकार ठोकलेले आहेत. अतिशय सुंदर फलंदाजी, चुकीची दुरुस्ती, 4 षटकार ठोकलेले आहेत आणि 4 षटकारानिशी ह्यांची धावसंख्या झालेली आहे ती 31 पहिल्या षटका अखेरीस. 3 षटकार भोसलेच्या बॅटमधून आणि 1 षटकार आपल्याला पाहायला मिळालेला तो प्रभाच्या, एक चौकार पाहायला मिळालेला आपल्याला प्रभाच्या बॅटमधून. सुंदर फलंदाजी विनर्स या संघाची. पुन्हा एकदा रोहन भोसले, चाहत्यांची इच्छा, पुन्हा एकदा षटकार आणि हा रिव्हर्स मध्ये सुंदर अशी फलंदाजी आणि हा सीमारेखा पार षटकार. अतिशय नावाजलेला असा फलंदाज, फक्त वर्ल्ड स्पोर्ट्स सुंदर अशी फलंदाजी भोसले याची. माझ्या मते भोसलेचं लक्ष ह्या सायकलवरती आहे असं मला वाटतंय आणि ही फलंदाजी त्याची चालू आहे. पुन्हा एकदा सुंदर असा फटकार आणि हा सुद्धा सीमा रेखा पार षटकार. सुंदर फलंदाजी. माझ्या मते भोसले फक्त षटकारच मारत आहे. माझ्या मते हा 3 षटक सुद्धा घेईल की नाही समजत नाहीये. अतिशय सुंदर फलंदाजी आणि हा पुन्हा एकदा सीमारेखा पार नाही झालेला आहे. सुंदर असं क्षेत्ररक्षण, एकच धाव मिळेल. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण. आपल्या संघासाठी 3 धावा वाचवलेल्या आहेत. जिथे चौकार होता तिथे फक्त एकच धाव दिलेली आहे आणि धावसंख्या झालेली आहे ती 44. पुन्हा एकदा प्रभाकर मेहता, डॉक्टर ॲडव्होकेट साजन सरांचा लाडका खेळाडू प्रभाकर मेहता. एक धाव मिळेल. धावसंख्या झालेली आहे ती 45. धावसंख्या झालेली आहे ती 45. पुन्हा एकदा रोहन भोसले. रोहन भोसले आला की लोकांचं लक्ष फक्त षटकाराकडे जाते आणि ते पुन्हा एकदा त्यांनी सीमारेखा पार षटकार. सामना विजयी होण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. सामना विजयी होण्यासाठी फक्त 2 धावांची गरज. जर ह्या चेंडूवरती आणि हा सुद्धा उंचट गेलेला चेंडू, पाहूया 9 जात आहे का, पण गडी बाद झालेला आहे का पंचांनी. नाही 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 नाही, काळोखामुळे इथे काही दिसत नाहीये, पण षटकार सुद्धा नाही गेलाय. 1 धावाची गरज.
तिसरं षटक होत आहे. ॲक्च्युली 1 धावांची गरज आहे, पण तिसरं षटक हे 50-50 असल्या कारणाने 50-50चं षटक आहे. 1 धावाची गरज आहे. 1 धावा केलात तरी तुम्ही विजयी व्हाल, कारण का 1 धावाचा निम्मा आपण एकच देतो आहोत. 1 धाव केलात तरी सुद्धा तुम्ही जिंकणार. आणि अशा तऱ्हेने विनर्स हा संघ विजयी झालेला आहे. साजन सरांचा हा संघ त्यांच्याच वाढदिवसानिमित्त भरवलेले आपण हे ओव्हरऑल क्रिकेटचे सामने आणि त्यांचाच संघ विजयी झालेला आहे. जोरदार अभिनंदन मंडळातर्फे, त्यांचे हार्दिक अभिनंदन. आणि रोहन भोसले स्पेशल बॅट्समन, स्पेशल फलंदाज, आपल्याला त्यांनी षटकारांचा पाऊस इथे दाखवलेला आहे. सगळ्यांचं मनोरंजन केलेलं आहे, त्यासाठी रोहन भोसलेचे सुद्धा मनापासून हार्दिक आभार.